पद्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं तसंच पूर्व भागातील विविध संघटनांतर्फे बुधवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले। पद्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं तसंच पूर्व भागातील विविध संघटनांतर्फे बुधवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले। सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात मुख्य कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 6 वाजता मूळ मूर्तीला उद्योजक सिद्धेश्वर गड्डम यांच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते मंदिरावर पद्म ध्वजारोहण करण्यात आलं। प्रभाकर बुरा आणि जयश्री बुरा यांच्या हस्ते होम हवन करण्यात आल्यानंतर सकाळी 10 वाजता पालखी पूजन करून पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली। मंदिरातील सर्व विधी पद्मशाली पुरोहित संघातर्फे अध्यक्ष श्रीनिवास मॅडम, सचिव आत्माराम चिप्पा, मंदिराचे पुरोहित राघवेंद्र आरकाल तसंच इतर सहकाऱ्यांनी केले। जन्मोत्सवानिमित्तानं 14 जानेवारीपासून श्री मार्कंडेय चरित दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या सामूहिक पारायणाला सुरुवात झाली होती। तसंच समाजातील काही युवकांनी 11 जानेवारीपासून मार्कंडेय दीक्षा घेतली। त्यांचं व्रतही सुरू झालं। या दोन्ही उपक्रमांची सांगता बुधवारी मार्कंडेय जन्मोत्सव दिनी करण्यात आली। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महांकाळ एलदी, सरचिटणीस संतोष सोमा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती। भाविकांची रांग मंदिराबाहेर गेली होती। शिस्तबद्ध पद्धतीनं भाविकांनी दर्शन घेतलं। यावेळी भाविकांकडून जय मार्कंडेयचा नारा घुमला। पूर्व भागातील विविध संस्था संघटनांकडून चौकात मार्कंडेय प्रतिमा तसंच मूर्तीची प्रतिष्ठापना करून जन्मोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी जय जय मार्कंडेया मुनिवरा हे भक्तिगीत लावण्यात आलं होतं। जन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे सारा पूर्व भाग मार्कंडेयमय झाल्याचं चित्र दिसून आलं। हा सण मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी आपापल्या घरी व आपापल्या परिसरात मोठ्या प्रमाणात करण्यात यावे अशी मी जाहीर आवाहन करतो।